ते तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला घेवडा आणि जवळ्याची भाजी करून दाखवते. साहित्य पाहूया. कांदा 1 ते 1.5 कांदा घेतला मी मध्यम आकाराचा, टोमॅटो 1 टोमॅटो, हिरवी चटणी, त्यात थोडी खोबऱ्याची चटणी पण आहे जी आपल्या घरामध्ये असते तीच, आणि आलं लसूण ठेचून घेतला आहे. थोडासा फ्लॉवर होता अगदी किंचित, तो घेतला, आणि घेवडा घेतला आहे चिरून. हा जवळा आहे, मी आत्ताच ताजा मार्केटमधून आणलेला आहे. तो व्यवस्थित चाळणीवर धुवून घेतलात, कारण त्यात माती असू शकते ना, म्हणून. हे मीठ आहे, हे कोकम आगळ आहे, 2-3 कोकम घेतलेले आहेत. आपण तेल टाकून घेऊ. तेल नॉर्मलच घ्यायचं आहे, खूप जास्त नाही घ्यायचं आहे, जसं मी कमी घालते. आता ह्याच्यामध्ये ठेचलेल्या 2-3 लसूण पाकळ्या आहेत, थोडंसं आलं आहे. गॅस फास्ट केला, आधी कमी होता. हा जवळा मी पूर्णपणे चाळणीवर धुवून घेतलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये जी माती असते समुद्रातली ती माती निघून जाते. आता आपण कांदा टाकूया. कांदा जरा जास्त घ्यायचा, म्हणजे काय होतं की ओशटवास कमी होतो, मच्छीचा ओशटवास कमी होतो. वारा येऊ नये म्हणून मागे मी पत्रावळी लावलेली आहे इथे. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा 2 मिनिटं चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये थोडी हळद घालू आणि थोडं लाल तिखट घालू. लाल तिखट हे आवडीप्रमाणे आहे, पण मच्छीला तिखट जास्त लागतं. हे आपण हलवून घेऊ. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालू. मच्छीला टोमॅटो घातल्याने ओशटपणा कमी होतो आणि जरा आंबट गोड चव चांगली वाटते. मीठ घातलं, थोडासा फ्लॉवर होता तो घातला. भाजी घातली मच्छीमध्ये की खायला बरं पडतं पोळी बरोबर वगैरे. रोज आपण साधा जवळाच करत असतो, आज मी भाजी घालून करते. टोमॅटो 1 मिनिट परतला, त्याच्यामध्ये असं साईडला केलं, आणि इथे तयार आलं लसणाची पेस्ट घालते, म्हणजे आलं लसूण हे थोडं जास्त लागतं ना, म्हणून. आता आपण हे त्यात परतून घेऊ. एक मिनिट परतला आपण, आलं लसूण मी झालं आहे. आता आपण त्यात घेवड्याची भाजी घालू. थोडी थोडी उरते जेवण करत असताना, ती मी अशी मच्छीमध्ये वापरून टाकते. आता हे आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून देऊ. भाजी शिजली. भाजी शिजायला आपण झाकणीवर पाणी ठेवून देऊ, 2 मिनिटं शिजवून देऊ, वाफ येऊ दे. झाकणी काढूया. ही भाजी अर्धी थोडी शिजलेली आहे. आता थोडं लाल तिखट आपण अजून घालू, मच्छीला जास्त लागतं. आता त्यामध्ये आपण जवळा घालूया. ह्या जवळ्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं, थोडासा लिंबू टाकला होता त्यामध्ये, म्हणजे मॅरिनेट करून ठेवलेलं फ्रीजमध्ये. आपण हलवून घेऊ. नुसता जवळा करतात, तुम्हाला घेवड्याची भाजी नसेल घालायची तुम्ही नका घालू, पण नुसता जवळा करतात. तुम्ही 1 मिनिट गॅस फास्ट ठेवलेला आहे. असा ओशट वास येतोय त्याचा, पण मत्स्याहारी लोकांना तो वास छान वाटतो. आता आपण त्यामध्ये वाटण घालू. हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण आणि कोकोनट खोबरं, असं घरामध्ये जो मसाला असेल ना हिरव्या मिरचीचा तो घालायचा. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण, थोडंसं मीठ. आता आपण हा शिजायला ठेवू. त्याच्यावरती आपण हे 2 कोकम घालत आहोत. त्याचे छोटे छोटे तुकडे केले, तिकडे टाकले, आणि इथे कोकम आगळ आहे. अशा रीतीने आता हा छान झालेला आहे. कोकम आगळाने त्याला छान रंग पण येईल आणि असा सुंदर लागेल. आता हा शिजायला म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी टाकू.
गॅस फुल आहे. आता हे जे गरम पाणी झालेलं होतं ना तेच आपण टाकणार आहोत. हे पाणी थोडंसं लिप्त होईल याने आणि ते छान लागेल चवीला. 2 मिनिटे मोठा गॅस आणि 3-4 मिनिटं स्लो गॅस. माझ्याकडे हा मच्छीचा मसाला आहे तो मी 1 चमचा टाकत आहे. आता छान वाफ येते, छान रटरटला आहे रस्सा. हा इतक्या नॉर्मल चवीचा असतो. जर तुम्हाला पाणी आटवायचं असेल तर तुम्ही पाणी आटवू शकता. पाणी आटवलं की हा एकदम सुका होईल, त्याच्यासाठी असं थोडंसं हलवावं लागतं रस्सा. आणि खूपच छान असा झालेला आहे. तुम्हाला अजून तेल हवं तर तुम्ही वरून तेल टाकू शकता. मच्छीला थोडं जास्त तेल लागतं. आता खूप छान स्मेल येतोय, म्हणजे असं रसरशीत असा. कढीपत्ता सुरुवातीला घालायला हवा होता पण चुकून मिळाला नाही म्हणून मी विसरले. आता बघा कसा रस्सा एकदम छान असा दाट झालेला आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे. ओला जवळा आहे बघा, खूपच सुंदर आणि स्मेलही खूप छान येतोय, सुगंध येतोय त्याचा. ऑलमोस्ट हा रस्सा झालेला आहे. अशा रीतीने जवळा झालेला आहे. तर अशा रीतीने हे आपली थाळी तयार झालेली आहे आज जवळा आणि घेवड्याची. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते. छान झाली आहे. व्हिडिओ ॲडजस्ट करायला खूप त्रास होतो. बाय बाय. छान छान. मला सबस्क्राईब करा प्लीज. लाईक